नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। या ठिकाणी जे पवई जयभीम नगर या ठिकाणचे रहिवासी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या नवनिर्वाचित खासदार आदरणीय प्राध्यापक वर्षाताई गायकवाड या आपल्या समोर या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय कचरूबाई यादव या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सातत्याने गेल्या महिनाभर आपल्या सोबत सातत्याने असलेल्या आदरणीय ॲडव्होकेट माधवीताई गायकवाड, त्यांचे पती अशोक गायकवाड, त्यांच्या सोबत आपल्या सोबत मी गेले महिनाभर काम करणे पत्रकार तानाजी कांबळे, आपल्या सर्वांच्या वतीनं नवनिर्वाचित खासदार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांचं एकदा आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया। मित्रांनो, आपण मला एकदा ताईंना आपल्या वतीनं पुन्हा सांगायचं आहे की महाराष्ट्र शासनाचा कायदा आहे, GR आहे की 1 जून ते 31 सप्टेंबर या कालावधीमध्ये कोणत्याही बांधकामावर अनधिकृत असो किंवा नसो त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये असा कायदा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, GR आहे। आणि असं असताना सुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्याने बेजबाबदारपणे 40-35 वर्ष वास्तव्य करणाऱ्या पवई जयभीम नगर येथील रहिवाशांची झोपडपट्ट्या घरं बुलडोझर लावून उद्ध्वस्त केली। या लोकांना प्रचंड अशी मारहाण केली आणि पवई जयभीम नगर मधील आपण सर्वजण रस्त्यावर आलेलो आहोत। आपल्या सर्वांची अवस्था बिकट अशी झालेली आहे। आपल्याला माहित आहे की 10 तारीखला आदरणीय प्राध्यापक खासदार वर्षाताई गायकवाड याने आपल्या नगरला तातडीने भेट दिली, तुमचं दुःख समजून घेतलं आणि ताबडतोब त्याने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या। आणि या ठिकाणी ताईंना मला सांगायला समाधान वाटतं, अभिमान वाटतो की आपण सूचना केल्यानंतर जयभीम नगर मधील या रहिवाशांसाठी फिरत्या टॉयलेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर देण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी उघड्यावर असणाऱ्या लोकांसाठी डॉक्टरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि विशेष म्हणजे रस्त्यावर असणाऱ्या या लोकांना आपण सूचना केल्याप्रमाणे ताई जेवणाची व्यवस्था सुद्धा आपण सांगितल्या त्या दिवसापासून या लोकांची करण्यात आली, बरोबर आहे ना? धन्यवाद। तर अशा पद्धतीनं ताई आज 9 तारीखमध्ये परवा दिवशी 6 तारीखला 1 महिना पूर्ण झाला आणि आज 1 महिना 3 दिवस झाले हे लोक रस्त्यावर आहेत आणि या लोकांची अवस्था फार वाईट आहे। मी शेवटच्या मुद्द्यात ताईंच्या गोष्ट एवढीच लक्षात आणून देईन की गेले 2 दिवस पाऊस पडला। अजून एक गोष्ट सांगायची राहिली, ताईने भेट दिल्या आणि सर्वात आधी कुणीही दिलं नाही, परंतु ताईने तुमच्या डोक्यावर कागदाचं का असं आपण छप्पर दिलं आणि त्या छपराखाली त्या कागदाखाली आजपर्यंत आपण त्या ठिकाणी राहत आहोत, पावसापासून बचाव करत आहोत। ॲडव्होकेट माधवीताई सांगतात की ताईने 100 ताडपत्र्या दिल्या आणि त्यामुळे आजपर्यंत पावसापासून ताई या लोकांचा बचाव झालेला आहे। मला ताई आपल्याला शेवटचं एवढं सांगायचं आहे की गेले 2 दिवस पाऊस पडला, प्रचंड या लोकांचे अतोनात हाल झाले। काल रात्री 12 वाजता ॲडव्होकेट माधवीताई असतील, अशोक गायकवाड असेल, मी असेल, बाबा बिराडे असतील, या आम्ही सर्व लोकांनी टेम्पोमधून या लोकांना हलवलं आणि बाबा बिराडे यांच्या एका शेडमध्ये या सर्व लोकांची व्यवस्था केली। मी ताईंना या लोकांच्या वतीनं एवढंच सांगेन की या लोकांची अवस्था फार वाईट आहे। आता आमचं होणार काय, आम्ही राहायचं कसं, जगायचं कसं आणि आमच्या मुलांनी शिक्षण कसं घ्यायचं याची चिंता ताई या झोपडीधारकांमध्ये राहिलेली आहे। आणि या लोकांच्या बद्दल एका शब्दात जर सांगायचं झालं तर कशी नशिबानं थट्टा आज मांडली अशा पद्धतीची या लोकांची अवस्था आहे। आणि या लोकांसमोर ताई तुमच्याशिवाय दुसरा कुणाचाही, तुमच्याशिवाय ताई या लोकांना कुणाचाही आधार नाही आहे, विश्वास नाही, भरोसा नाही आहे। आणि म्हणून या लोकांसाठी आपण
या माधवीताई गायकवाड 2 शब्द बोलतील. पहिलाच उशीर झालेला आहे, त्यामुळे मी ताईंचा जास्त वेळ घेणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताईंनी बोलल्याप्रमाणे सर्व गोष्टींची सुविधा जयभीमनगर रहिवाशातील लोकांना करून दिलेली आहे. तरी देखील सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी लागतात आणि त्याच गोष्टी ताईने आपल्याला दिलेल्या आहेत. आणि निवारा दिलेला आहे, त्यासाठी मी ताईंचा मनपूर्वक आभार मानते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आता एकच प्रश्न आहे ताई, की यांना सर्वात प्रथमतः राहण्याची सोय करून दिली पाहिजे. आणि याच्यामध्ये तुमचं म्हणजे तुमच्याकडून लोकांना भरपूर अपेक्षा आहेत की ताई आमच्यासाठी काहीतरी करतील. म्हणून काय थोडंफार तुमच्याकडून जे काही मदत होईल त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी तर थोडं 2 शब्द बोलून तुम्ही त्यांना थोडंफार आश्वासन दिलं तर बरं पडेल असं मी तुम्हाला एक विनंती करते. दोघी बरोबर गेलो तर बच्चू यादव सुद्धा माझ्याबरोबर होते. त्याच्यानंतर मग सांगितल्याप्रमाणे ताडपत्री असेल, जेवणाचा बंदोबस्त असेल, बाकी सगळ्या व्यवस्थापन करण्यासाठी मी ऑलरेडी यंत्रणाला सांगितलं होतं, त्याप्रमाणे सुरू आहे. पण घर मिळणं हे खूप महत्त्वाचा विषय. मी मागे पण सांगितलं होतं की तुमच्याकडे जे पुरावे असतील त्या पुराव्याची एक कॉपी त्या ठिकाणी आम्हाला जेवढे शक्य त्यांचे जरी पुरावे आहे ना तेवढ्या केसेस आपण त्याच्याकडे थोडं पण लक्ष द्यावं लागेल. कारण नुसतं असं करून चालणार नाही आपल्याला. कारण ही मिटिंगची मी आणले, ही मिटिंग आपल्या लेवल झालेली नाही, ती झाली आहे ती अध्यक्षांच्या लेवलला घेऊन त्यावेळेस तत्कालीन आमदार निमदार झाला असेल निर्णय हा. पण आता याच्यावरती आता आपल्याला तुटलेले आहेत, त्याला सोल्युशन तर काढायला पाहिजे. लोक वाऱ्यावरती आहेत, पावसामध्ये भिजत आहेत, खाण्यापिण्याचे हाल आहेत, राहण्याचे हाल आहेत, शाळेमध्ये जाण्याच्या गोष्टी आहेत. यासाठी आपण मधल्या काळामध्ये मी बुद्धविहाराशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला की कमीत कमी जोपर्यंत पण तुम्हालाही माहिती आहे की त्यांचं अलाउड करत नाही येते. आता आपल्याला काय करायचं, जितक्या लोकांचे डॉक्युमेंटेशन असतात त्या तरी जमा करा. म्हणजे मला एकदा माहिती तरी कळू द्या की किती लोकांचे डॉक्युमेंटेशन आहेत, किती लोकांचे नाही आहेत. ज्यांच्या आहेत त्यांच्या प्रोसिजर आपण पुढं करायचं, पण ज्यांच्या नाही आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी भेटतात का, कोणाचं काही गावाचं पत्र किंवा कोणाचं काही ॲडमिशनच्या वेळ टाकलेलं नाव आपल्याला पुरावे जमा करावे लागतात. त्यासाठी मला वाटतं जास्तीत जास्त वेळ कार्यकर्त्यांनी देऊन तुमच्याकडे कितीचे पुरावे आहेत, ज्यांच्याकडे 93चे पुरावे प्लीज तुम्ही कशाला ठेवलेत पुरावे, ते ज्यांच्याकडे आहेत त्यांचे तरी जमा करा. म्हणजे 10, 15, 20, 25 किती येतील तेवढे येऊ द्या. आपण त्यांच्याकडे एकदा सॉल्व्ह करू. काय झालेलं आहे, सगळ्यात जण एकदम अडकले. आपल्याला जेवढ्यांना न्याय देतील त्यांना पहिलं पुढे करून, ज्यांच्यासाठी नाही त्यांना काय दुसरं आपल्याला पर्याय व्यवस्थापन काय करता येईल का, पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत त्यांना काही फायदा देता येईल का, हे आपण नंतर अभ्यास करू. त्या मला वाटतं तुम्ही खरं तर तुम्ही एवढा लांब येणं बरोबर नाहीये. कारण आम्ही एक माणूस येऊ शकतो, एवढ्या लोकांनी लांब येणं मला पसंतच नाहीये. मी मागच्या वेळेस तिथे आलेले, आज तुम्ही एवढं लांब आलात, मी एवढंच करू शकते आता. कारण तुमची खरं तर एवढं लांब यायची गरज नाही, तुमची माफी मागते. पण आज सगळ्यांना चहा द्या, पाणी वगैरे पाठवून द्या. कारण काय एवढे लांबूनचे लोक सगळेजण आले. पण मला असं वाटतं की आम्ही या एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही 4 लोक मला द्या जी जबाबदार व्यक्ती आहेत. तू तो एक आहेच, त्याच्या व्यतिरिक्त 4 अजून मला माणसं द्या जी जबाबदार आहे, ज्यांच्याकडे आम्ही बोलू, ज्यांच्याकडून आम्ही डॉक्युमेंटेशन घेऊ शकू, ज्यांच्याकडे आम्हाला बोलताना आपण तू मला देत सगळं देत त्याच्यामधले काय काय आहे ते. त्याप्रमाणे आपण येणाऱ्या काळामध्ये गव्हर्नमेंटला पाठवू, वॉर्ड ऑफिसरला बोलू, वॉर्ड ऑफिसरकडे TMCकडे मी स्वतः बसायला येते तुझ्याबरोबर. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत. थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो. साथ तुमची, हिंमत आमची. होला हो करता येत नाही आम्हाला, आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद. तानाजी कांबळे, संपादक